मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धीचा या आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो आपण चालू घडामोडीचे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो व्यवस्थित अशी चांगली उपयुक्त अशी माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकदम IMP अशी माहिती आहे. मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता आपण आज थेट प्रश्नांना सुरुवात करूया. मित्रांनो पहिला प्रश्न बघून घ्या. पहिली माहिती काय आहे ती बघून घ्या. नुकतेच साजरे करण्यास सुरू झालेले काही दिवस म्हणजे आता बघा चर्चेतील मुद्दे काय आहेत. संविधान हत्या दिन. आता संविधान हत्या दिवस हा केव्हा साजरा केला जातो तर तो 25 जूनला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय खेळ दिवस बघा 11 जूनला. आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस बघा आंतरराष्ट्रीय बटाटा दिवस 30 मेला. विश्व फुटबॉल दिवस विश्व फुटबॉल दिवस हा कधी 25 मेला. राष्ट्रीय डॉल्फिन दिवस 5 ऑक्टोबरला. इस्लामोफोबिया दिवस कधी 15 मार्चला. केव्हा 15 मार्चला. पुढे बघा मैत्री दिवस केव्हा 6 डिसेंबर. आंतरराष्ट्रीय महामारी दिवस आंतरराष्ट्रीय महामारी दिवस कधी 27 डिसेंबर. कधी 27 डिसेंबर. राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा 16 जानेवारीला. पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो तर तो 23 जानेवारीला. हा पेपरला प्रश्न आला होता. वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो 26 डिसेंबरला. विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणून काय साजरा केला जातो तर 14 ऑगस्ट. पुढे बघा जनजातीय गौरव दिवस केव्हा साजरा केला जातो 15 नोव्हेंबरला. भालाफेक दिवस कधी 7 ऑगस्टला. आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस 10 मार्चला. राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस केव्हा साजरा केला जातो 23 ऑगस्टला. हैदराबाद मुक्ती दिवस केव्हा साजरा केला जातो 17 डिसेंबरला. आता पुढील महत्वाची माहिती काय आहे ती पाहून घ्या. पिच ब्लॅक युद्ध अभ्यास 2024 वायुसेनेशी संबंधित सराव बघा 12 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान. देश बघा 20 देश सहभागी आहेत. किती देश 20 देश हा सहभागी आहेत. कशामध्ये तर पिच ब्लॅक युद्ध अभ्यासामध्ये. ठिकाण बघा डार्विन ऑस्ट्रेलियामधील. ठिकाण कोणते आहे डार्विन ऑस्ट्रेलियामधील. ऑस्ट्रेलियातील डार्विन येथील रॉयल ऑस्ट्रेलियन एअरफोर्स RAAF तळावर व्यायाम. दर 2 वर्षांनी याचे आयोजन केले जाते. किती वर्षांनी आयोजन केले जाते दर 2 वर्षांनी पिच ब्लॅक युद्ध अभ्यासाचे आयोजन केले जाते. मित्रांनो डार्विन येथे ऑस्ट्रेलियामध्ये पिच ब्लॅक युद्ध अभ्यासाचा सराव होत आहे. मित्रांनो ऑस्ट्रेलियाबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. राजधानी काय आहे ऑस्ट्रेलियाची तर ती आहे कॅनबेरा. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा. पंतप्रधान कोण आहेत अँथनी अल्बानीज हे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत. जगातील सर्वात मोठा कोरल रीफ ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियामध्ये आहे. कोरल रीफ आणि ग्रेट बॅरियर रीफ हा प्रश्न भरतीला विचारण्यात आलेला आहे. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे तर तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे. क्वाड देश आता बघा भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका. क्वाड देश कोणकोणते आहेत भारत ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका. जगात खंड किती आहेत बघून घ्या. जगात 7 खंड आहेत. आशिया आफ्रिका युरोप उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. मित्रांनो 8व्या खंडाचा शोध लागलेला आहे. त्याचे नाव आहे झिलँडिया. काय नाव आहे 8व्या खंडाचा शोध लागलेला आहे. बराचसा भाग त्याचा पाण्याखाली आहे आणि त्याचे नाव काय आहे झिलँडिया. मित्रांनो आता आपण ऑस्ट्रेलियाबद्दल आणि पिच ब्लॅक युद्ध सरावाबद्दल जरा थोडी माहिती पाहिलेली आहे. आता भारताचे आपण महत्वाचे मुद्दे पाहून घेणार आहे. भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत हवाई दल प्रमुख भारताचे तर विवेक राम चौधरी आहेत. कोण आहेत विवेक राम चौधरी. भारतीय हवाई दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी. भारतीय वायुसेनेची स्थापना. आता भारतीय वायुसेनेची जी स्थापना होती ती केव्हा झाली तर 8 ऑक्टोबर 1932 ला. भारतीय वायुसेनेची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 ला झालेली आहे. आता पुढे पाहून घ्या मोदींचा ऑस्ट्रिया दौरा त्यातील काही महत्वाचे पॉइंट्स. नोबेल पारितोषिक विजेते एंटॉन
अँटोन झेलिंगर यांनी 10 जुलै 2024 रोजी व्हिएन्ना येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. केव्हा? 10 जुलै 2024 रोजी. झेलिंगर यांना 2022 मध्ये भौतिकशास्त्रासाठीचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातील राजनैतिक संबंधाचा 75वा वर्धापन दिनानिमित्त देखील आहे. 75 वर्धापन दिनानिमित्त लक्षात राहू द्या. आता पुढे बघा, रजत शर्मा यांची NDBA अध्यक्षपदी निवड. NBDA पदी रजत शर्मा यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्याचा लॉंग फॉर्म पाहून घ्या. न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशन. NBDA चे विस्तारित रूप जर विचारले तर न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशन. NBDA ही भारतातील वृत्तप्रसारकांची सर्वात मोठी संस्था आहे. NBDA ची स्थापना बघा केव्हा झाली होती? 3 जुलै 2007 ला. 3 जुलै 2007 ला. याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. शर्मा हे इंडिया टीव्ही ग्रुपचे अध्यक्ष आणि संपादक आहेत. आता रजत शर्मा हे इंडियाचे टीव्ही ग्रुपचे अध्यक्ष आणि संपादक आहेत. पुढे पाहून घ्या, आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे IMO 132वे सत्र नुकतेच लंडन येथे पार पडलेले आहे. ठिकाण कोणते आहे? तर लंडन. 8 ते 12 जुलै. सचिव श्री टी.के. रामचंद्रन यांच्या नेतृत्वाखालील भारतीय मंडळ गेले आहे. भारतीय शिष्टमंडळाने 292 भारतीय खलाशांचा समावेश असलेल्या 44 सक्रिय प्रकरणांची नोंद केली. IMO ची स्थापना केव्हा झाली असं विचारलं तर 1948 ला स्थापना झालेली आहे. विम्बल्डन महिला एकेरी स्पर्धा बार्बोरा क्रेजिकोव्हने जिंकलेली आहे. महिला एकेरी स्पर्धा बार्बोरा क्रेजिकोव्हने जिंकली. त्या चेक रिपब्लिकच्या टेनिस खेळाडू आहेत. त्यांनी इटलीच्या जॅस्मिन पाओलिनी यांना हरवले. कोणाला हरवले? तर जॅस्मिन पाओलिनी यांना हरवलेले आहे. बार्बोरा क्रेजिकोवा यांचे दुसरे ग्रँड स्लॅम आहे. या अगोदर त्यांनी 2021 मध्ये फ्रेंच ओपन महिला जिंकले होते. त्यांनी कोणते जिंकले होते? 2021 साली तर फ्रेंच ओपन महिला हे जिंकले होते. आता पुढे बघा, मोशी जगातील पहिला रिअल टाइम व्हॉइस AI सहाय्यक. KYUTAI या फ्रेंच AI कंपनीने बनविला आहे. मोशी AI चॅटबॉट वापरकर्त्यांच्या आवाजाचा अर्थ लावू शकतो. 15वा कृषी नेतृत्व पुरस्कार संपूर्ण 2024 ची यादी पाहून घ्या. या पुरस्कारात 7 व्यक्ती, 5 राज्य आणि 8 कॉर्पोरेट आणि संस्थांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हटलं तर महाराष्ट्र आहे. सर्वोत्कृष्ट कृषी राज्य कोणते? तर ते आहे महाराष्ट्र. लक्षात राहू द्या. सर्वोत्कृष्ट पशुसंवर्धन राज्य तर ते कोणते आहे? तर ते आहे हरियाणा. सर्वोत्कृष्ट फलोत्पादक राज्य म्हटलं तर ते आहे नागालँड. सर्वोत्कृष्ट अन्न प्रक्रिया राज्य म्हटले तर ते आहे हिमाचल प्रदेश. आणि सर्वोत्कृष्ट नवोपक्रम राज्य म्हटले तर ते आहे जम्मू काश्मीर. मित्रांनो, महत्वाचे प्रश्न आहेत. पोलीस भरतीला यावर प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित असा लक्ष देऊन व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. आता पुढे व्यवस्थित असे पाहून घ्या. चर्चेतील मुद्दा विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा. माहित नसेल तर व्यवस्थित वाचून घ्या. एकूण 3 प्रकारची मैदाने आहेत, म्हणजेच कोर्ट. एकूण किती प्रकारचे आहेत? तर 3 प्रकारचे आहेत. आता त्यापैकी बघून घ्या. हार्ड मैदान एक असते, लाल मैदान एक असते म्हणजे क्ले कोर्ट्स, हार्ड कोर्ट्स. गवताच्या मैदानात म्हणजे ग्रास कोर्ट्स. वर्षात 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात. एक वर्षात किती ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात असं विचारलं तर 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा होत असतात. आता त्यापैकी बघून घ्या. ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड मैदानावर होते, US ओपन हार्ड मैदानावर, विम्बल्डन स्पर्धा गवताच्या मैदानावर, फ्रेंच ओपन लाल मैदानावर म्हणजे मातीच्या मैदानावर. एका वर्षात 4ही जिंकणाऱ्याला ग्रँड स्लॅम म्हणतात. 4ही स्पर्धा जिंकणाऱ्याला ग्रँड स्लॅम म्हणतात. तर ऑलिम्पिक सुवर्ण पदकासह या सर्व स्पर्धा एकाच वर्षात जिंकल्या गेल्या असतील तर त्याला गोल्डन ग्रँड स्लॅम म्हणतात. काय म्हणतात?
गोल्डन ग्रँड स्लॅम म्हणतात. आता पुढील चर्चेतील मुद्दा बघा काय आहे, संविधान हत्या दिन. संविधान हत्या दिवस 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. कोणता? तर 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिवशी म्हणजे 25 जून 1975 ला आणीबाणी लागू केली होती म्हणून साजरा करण्यात येणार आहे. का? तर 25 जून 1975 ला आणीबाणी लागू केली होती म्हणून 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. आता आणीबाणी विषयी आपण महत्वाची माहिती बघून घेणार आहे. भारतात 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आलेली आहे. मग त्यापैकी पहिली आणीबाणी बघा 26 ऑक्टोबर 1962 ला ते 10 जानेवारी 1968 परकीय आक्रमणामुळे लावली होती. कारण काय होते त्याचे? तर परकीय आक्रमणामुळे लावली होती. आक्रमण कोणाचे होते? चीनचे आक्रमक होते. पंतप्रधान पंडित नेहरू होते. आता त्यावेळेस जर विचारलं तर पंतप्रधान कोण होते, तर त्यावेळेस पंतप्रधान जे होते ते पंडित नेहरू होते. हे थोडं खालील समजून घ्या. आणीबाणी लागू 26 ऑक्टोबर 1962 ला. आणीबाणी लागू कधी झाली होती? 26 ऑक्टोबर 1962 ला. 26 ऑक्टोबर 1962 ला. 21 नोव्हेंबर 1962 ला युद्ध संपले. आता युद्ध केव्हा संपले? 21 नोव्हेंबर 1962 ला. पण तरीही आणीबाणी सुरूच ठेवली होती. तरीही आणीबाणी काय केली होती? सुरूच ठेवली होती. तेवढ्यात एप्रिल 1965 ला पाकिस्तानने आक्रमण केलं. तेवढ्यात एप्रिल 1965 ला पाकिस्तानने आक्रमण केलं. ऑपरेशन जिब्राल्टर. ऑपरेशन जिब्राल्टर पाकिस्तान. 10 जानेवारी 1966 ला ताशकंद करार झाला. 10 जानेवारी 1966 ला काय झाला? ताशकंद करार झाला आणि युद्ध समाप्त झाले. ताशकंद करारामध्ये युद्ध समाप्त झाले. त्यावेळेस पंतप्रधान कोण होते? तर लाल बहादूर शास्त्री होते. त्यावेळेस पंतप्रधान कोण होते? ताशकंद करार झाला आणि युद्ध समाप्त झाले. ताशकंद करारादरम्यान पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री. पहिल्या आणीबाणीमध्ये भारत चीन आणि भारत पाकिस्तान ही दोन्ही युद्धे झाली होती. आता पहिल्या आणीबाणीमध्ये जर विचारलं किती युद्धे झाली होती, तर 2 युद्धे झाली होती, भारत चीन आणि भारत पाकिस्तान. जानेवारी 1968 मध्ये पहिली आणीबाणी संपली. केव्हा संपली? जानेवारी 1968 मध्ये. आता पहिली आणीबाणी आपण पाहिली. आता बघून घ्या दुसरी आणीबाणी 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धादरम्यान. दुसरी आणीबाणी केव्हा? 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धादरम्यान. 3 डिसेंबर 1971 ते 21 मार्च 1977 बाह्य आक्रमक झाले होते. हे पण युद्ध संपलं तरी आणीबाणी काढलेली नाही. हे युद्ध संपलं तरी पण आणीबाणी काय झाली? काढलेली नाही. अशातच दुसरी आणीबाणी सुरू असताना तिसरी आणीबाणी लागू केली होती. अशातच काय केलं होतं? दुसरी आणीबाणी न संपताच तिसरी आणीबाणी लागू केली होती. आता आपण तिसऱ्या आणीबाणीविषयी महत्वाची माहिती पाहून घेणार आहे. बघा 25 जून 1975 पासून लागू झाली आणि 23 मार्च 1977 रोजी संपली. लागू केव्हा झाली? 25 जून 1975 ला आणि संपली केव्हा? तर 23 मार्च 1977 ला. 21 महिन्यांच्या कालावधीसाठी दर 6 महिन्यांनी आणीबाणी लागू केली होती. त्यावेळेस पंतप्रधान कोण होत्या? तर त्यावेळेस इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या. दुसरी आणि तिसरी आणीबाणी एकदाच 1977 साली संपवण्यात आली होती. दुसरी आणि तिसरी आणीबाणी एकदाच 1977 या साली संपवण्यात आलेली होती. आता बघा आणीबाणी विषयक कलमे. आता आणीबाणी विषयक कलमांचा आपण अभ्यास करणार आहे. कलम 352 कशाशी संबंधित आहे? राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित कलम 352 आहे. आणि कलम 356 कशाशी संबंधित आहे? तर तो आहे राज्य आणीबाणीशी संबंधित. आणि कलम 360 हा आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम आहे. 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राज्य आणीबाणी आणि 360 आर्थिक आणीबाणी. मित्रांनो ही होती आजची आपली माहिती. मित्रांनो माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असन त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.